गुड इव्हनिंग फ्रेंड्स. बऱ्याचदा आपण बोलतो फक्त तुम्ही, फक्त ती, फक्त ते, फक्त वडील, फक्त आई, फक्त माझे मित्र, फक्त माझा भाऊ, फक्त माझी बहीण. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बोलत असताना दैनंदिन व्यवहारात वापरत असतो. मग अशी वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो का? तर याचं उत्तर आहे हो, की अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो. मग आपल्याला अशा वेळेला काय करायचं आहे? सुरुवातीला ओनली हा शब्द वापरायचा आहे. ONLY ओनली. आणि ओनली नंतर ज्याला उद्देशून बोलायचं आहे, मग ती व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल, त्या ओनली नंतर तो शब्द आपल्याला वापरायचा आहे. तर ओनली म्हणजे काय? फक्त. ओनली म्हणजे काय? फक्त. राईट. तो वाक्य कशी तयार होतात बघा. ओनली मी, फक्त मी. ओनली मी, फक्त मी. ओनली यू, फक्त तू किंवा तुम्ही. एखादा मुलगा असेल, मुलगी असेल, तुम्ही त्यांना तू म्हणू शकतात. पण एकापेक्षा जास्त असतील, वडीलधारी व्यक्ती असतील, त्यांना आपण तुम्हीच म्हणावं. तर ओनली मी म्हणजे फक्त मी. ओनली यू म्हणजे फक्त तू किंवा तुम्ही. ओनली हिम, फक्त तो. ओनली हर, फक्त ती. ओनली अस, फक्त आम्ही. ओनली देम, फक्त ते. ओनली धिस, फक्त हे. ओनली दॅट, फक्त ते. ओनली वन, फक्त एक. ओनली सम, फक्त काही. आपल्याला आपण एखाद्याला विचारतो, तुला किती वस्तू हव्यात किंवा तुला किती वस्तू पाहिजेत, तेव्हा आपण बोलू शकतो ओनली वन, फक्त एक. राईट. अशी छोटी वाक्य असतात, पण खूप मनोरंजक असतात. अशी छोटी वाक्य असतात, पण खूप सोपी असतात, आणि ती आपण बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राईट. त्याच्यानंतर बघा, ओनली नाऊ, फक्त आताच. ओनली टुडे, फक्त आजच. ओनली वन्स, फक्त एकदाच. ओनली वन्स, फक्त एकदाच. ओनली ट्वाइस, फक्त दोनदा. ओनली 10, फक्त 10. ओनली मोर, फक्त अजून किंवा जास्त. ओनली इनफ, फक्त पुरेसे. ओनली हाफ, फक्त अर्धे. ओनली लिटल, फक्त थोडे. ओनली लोकल, फक्त स्थानिक. म्हणजे आपल्याला जर आवर्जून माहिती असेल की ओनली या शब्दाचा अर्थ फक्त होतो, त्या ओनली नंतर आपण योग्य तो अर्थपूर्ण शब्द घेऊन ओनलीच्या पुढे घेऊ शकतो किंवा ओनलीच्या पुढे वापरू शकतो आणि एखादं नवीन वाक्य तयार करू शकतो. पुन्हा बघा, आपल्याकडे काही वाक्य आहेत, अतिशय सुंदर वाक्य आहेत. ओनली वॉटर, फक्त पाणी. ओनली वॉटर, फक्त पाणी. ओनली टी, फक्त चहा. ओनली वर्क, फक्त काम. आपण असं पण म्हणू शकतो ओनली ब्रेकफास्ट, फक्त नाश्ता. ओनली कॉफी, फक्त कॉफी. ओनली माय ब्रदर, फक्त माझा भाऊ. ओनली माय सिस्टर, फक्त माझी बहीण. ओनली माय मदर, फक्त माझी आई. ओनली माय फादर, फक्त माझे वडील. असे वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो बघा. ओनली कॅश, फक्त रोख रक्कम. ओनली व्हेज, फक्त शाकाहारी. ओनली जोक, फक्त विनोद. ओनली होप, केवळ आशा. ओनली ट्रूथ, केवळ सत्य. ओनली फन, फक्त मजा. ओनली ट्राय, फक्त प्रयत्न. बस. प्रयत्नांती परमेश्वर. आपण प्रयत्न केला पाहिजे, आणि आपण जर प्रयत्न केला नाही तर काहीही होऊ शकत नाही. तर अशा अनेक प्रकारची वेगवेगळी वाक्य आपण ओनली
या शब्दाच्या मदतीने बनवू शकतो. तर अशी वाक्ये तुम्ही बनवा आणि बिनधास्त बोला. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.